तर हाय गाईज, आता आम्ही आहोत देवबागला. तर ही आमची पूर्ण गँग इथं फोटोशूट चाललेलं आहे. तर ही पूर्ण चला निघूया. ही बच्चा पार्टी सगळी, ही पण बच्चा आहे आणि हा तिचा छोटा बच्चा अजून आणि मोठा बच्चा तिकडे फोटोशूट करत आहे. तर आता आम्ही चाललो आहेत, आता आम्ही आहेत देवबागला. तर आम्ही आता चालत आतमध्ये समुद्रामध्ये एक लाईट हाऊस आहे, गोल्डन रॉक वगैरे ते करणार सगळे पॉईंट. हा पूर्ण सोडलेला आहे. आणि काल रात्री आम्ही इथं स्टे केला होता बघा. डायरेक्ट रिव्हर व्ह्यू म्हणजे जी खाडी आहे ती खाडीच्या साईडलाच आहे सगळा. हा ही आहे बोट दादांची. तर याच्यामध्ये आपण हे सगळं कवर करणार आहोत, हे सगळे पॉईंट. तर तुम्हाला मी दादांची भेट करून देतो, ते आपल्याला घेऊन जाणार आहेत. ते कुठले कुठले पॉईंट आहेत ते तुम्हाला सांगतील. दादा आपण काय काय पॉईंट कवर करणार आहोत? आपण आता निवतीला जाणार आहोत, याला लाईट हाऊसला जाणार आहोत. हां, लाईट हाऊसमध्ये तुम्हाला ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस हां दोन्ही दाखवणार आहे. 2 खडकांच्या मधून बोट जाते, ओके. तिथून जाणार आहोत आपण. त्याच्यानंतर गोल्डन रॉकला, निवती बीच, हां सगळे पॉईंट आहे ते कव्हर करणार आहोत. जसं जसं पॉईंट येईल तसं मी तुम्हाला दाखवेन, ते सांगेन. चालेल. आणि याला मग आपल्याला किती टाइम जातो टोटल राईड करून? टोटल तुम्हाला 3 तास तरी जाणार. 3 तास तरी 3 जाणार, तास ओके. जाणार. आणि आपली ही पूर्ण राईडची कॉस्ट किती जाणार? कॉस्ट तुम्हाला 5,500 रुपये आहे हां हां इथे. जर व्यवस्थित राईड करत असाल तर, व्यवस्थित रायडर तुम्हाला जर फिरवत असेल हां, तर तसे रेट पण घेतात इथे. म्हणजे वेगवेगळे चार्ज? वेगवेगळे चार्ज असतात. आपल्याकडे जर आलेत तर डिस्काउंटमध्ये पण आम्ही करून देतो. चालेल. जसं तुम्हाला फिरायचं असेल त्याच्यावरती, जर व्यवस्थित फिरायचं असेल तसं पैसे पण व्यवस्थित द्यावे हां लागतात. हां हां आणि जर जसं पैशावरती सगळा खेळ आहे, कारण सगळं कसं पेट्रोलवरती आणि याच्यावरती आहे ना. आणि शक्यतो म्हणजे आतमध्ये जाण्याचा बेस्ट टाइम कुठला राहतो? सकाळच्या वेळी बेस्ट टाइम राहतो, कारण सकाळच्या वेळी समुद्र थोडा शांत असतो हां हां त्याच्यामुळे. आणि असं काय नाही की डॉल्फिन सकाळचेच दिसतात. काल आम्ही संध्याकाळी पण भरपूर दाखवले, हजारांनी होते. ओके. हे लोकांच्या मनात जो गैरसमज आहे की सकाळचे डॉल्फिन दिसतात, हे चुकीचं आहे. हां डॉल्फिन दिवसभर असतात, फक्त शोधावे लागतात. ओके. आणि तुमचं नाव काय? माझं नाव गजानन तोरसकर. नंबर सांगा तुमचा. माझा नंबर आहे 9325792032. ओके. तर हे दादा आहेत आपले, हे आपल्याला घेऊन जाणार आहेत. आणि यांचा बघा इकडे रूम पण आहेत आणि ते डायरेक्ट खाडीला टचमध्ये आहेत. आणि इथं येऊ शकता तुम्ही. आणि दादा तुम्हाला डिस्काउंट देतील चांगले, कारण यांचा आम्ही काय इथं यांच्या रूममध्ये राहायला होतो, तर आम्हाला म्हणजे त्यांचा बोलण्याचा स्वभाव वगैरे चांगला वाटला. आणि म्हणजे एकदम चांगले आहेत, असं बोलतात ना, म्हणजे आपला माणूस वाटला आपल्याला इथं आल्यानंतर. तर चला आपण आता बघूया पुढं काय काय राईडमध्ये आहेत. तर आम्ही आता बोटमध्ये बसत आहोत. दादांचा नंबर वगैरे दिलेला आहे. तर ही आमची वहिनी, बहीण, काय बोलता येईल, मैत्रीण सब. तर आता बघा आम्ही इथून चाललेलो आहेत. तर ही आमची बच्चा पार्टी बसत आहेत. ब्लॉगच चालू आहे. तर अशा प्रकारे आमची राईड चालू झालेली आहे. आता फुल एन्जॉय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर मित्रांनो, दादा सांगतायत का हा देवबाग आहे. तर हा पहिला म्हणजे सुनामीच्या अगोदर हा आणि तो ओशन हा पूर्ण एकच होता. म्हणजे इथून तुम्ही चालत जाऊ शकत होता तिकडे. पण सुनामीनंतर हा भाग जो वालूचा थर होता हा कट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं मध्ये बेट झाला होता सुनामी, पण तो आता पण त्याची पण हाईट कमी झाले, तो आता दिसत नाही आहे. तर बघू शकता, कधी तुम्ही आले ना तर कधी हितपरत बीच असतो हा, आता पूर्ण पाण्याखाली गेला आहे. बघू शकता. महेंद्र, काय वाटतं तुम्हाला, कसा अनुभव आहे? अनुभव खूप छान आहे, एक्सपिरियन्स खूप छान आहे. क्लायमेट पण खूप सुंदर आहे. तर हा आहे सिगल आयलंड मध्येच आहे देवबाग तिकडे. मी आले समुद्रात आणि हा आमची बोट आहे. आणि हा बघा इथं किती पाणी आहे. आमची सगळी फॅमिली आले, म्हणजे सगळी फॅमिली मेंबर्स. आता आम्ही इथं जाऊन एन्जॉय करणार आहे. बोट पण आयो, जोरात बोल. हम बोट में आयो. हां और बहुत एंजॉय करने वाले हो. हम बहुत ना एंजॉय करने वाले हैं. इथं नाणी
जॅकेट त्याला हे झाला एकदम. वैदे हाय कर. हाय. चला थोडे तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर मी थोडं सिनेमॅटिक घेतोय. आयुष्यामध्ये पहिल्यांदा समुद्र किनारपट्टीपासून एवढ्या आतमध्ये आम्ही आलेलो. तर हा वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर बघा लाईट हाऊसमध्ये राहणारी लोक कशी राहत असतील. त्यांना माणसांचा जास्त संपर्कच नसले तर कसं काय त्यांचं आयुष्य असतं काय सांगता येत नाही. 2 खडकांच्या मधून आपण निघत आहोत. तर मित्र खडक बघा वेगळाच दिसते. हा खतरनाक अनुभव आहे. 2 खडकांच्या मधून आम्ही चाललेलो आहोत मित्रांनो. मी घेतो व्हिडिओ त्यांची जागा घेऊ. हे 2 खडकांच्या मधून जाणार इथनं जाणार ना पण. तर दादा एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आम्हाला करवणार आहेत. या एका खडकाच्या 2 खडकांच्या आतमध्ये जाणं थोडं रिस्की आहे पण ते अनुभव आम्हाला देणार आहेत. खतरनाक वाटते मित्रांनो. तर आमची बच्चा पार्टी एकदम मोबाईलमध्येच आहेत. ते काय इकडं फिरण्यासाठी नाही आले. त्यांना कुठं पण नेलं तरी त्यांना मोबाईल द्या हातात. त्यांना दुसरं काय देणं घेणं नसतं. फिरासाठी तर आम्ही आलो.